ओके. नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचा म्हणजे संचालक मंडळाचा सदस्य या नात्याने मी अरुण फडके सर्व प्रेक्षकांचे आजच्या ओळख भारतीय संविधानाची या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि प्रथमतः कार्यक्रम विलंबाने सुरू होतो आहे, 15 मिनिटं विलंबाने सुरू होतो आहे, यासाठी आपली दिलगिरी व्यक्त करतो. काही तांत्रिक कारणामुळे बाहेरनं आलेल्या आपल्या आजच्या वक्त्या आणि संवादक यांचा संपर्क होत नव्हता, तो आता संपर्क झालेला आहे. तेव्हा पुनश्च एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा कार्यक्रम ओळख भारतीय संविधानाची हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. याचं कारण गेले 2 वर्ष स्त्री विषयक ट्रिपल तलाकचे मुद्दे असतील किंवा ते आर्टिकल 370 असेल किंवा नागरिक संशोधन कायदा असेल किंवा असंख्य काश्मीर विषयी काही 370 कलम असेल, याच्यावरती माध्यमांमधून उलटसुलट संविधानावर भरपूर चर्चा झाली. आता संविधानाचा आपल्याला सर्वांना असा अनुभव आहे की संविधानाच्या बद्दल चर्चा करताना माध्यमातून अयोग्य आणि अपूर्ण माहिती दिली जाते. त्या संबंधामध्ये साधारणपणे चिंता सगळ्यांच्याच मनामध्ये असते की मला नक्की कधी काय समजेल. आज ह्या माध्यमातून लोकमान्य सेवा संघाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला 2 संवादक, एक संवादक आणि एक वक्त्या महिला आपल्याशी संवाद करणार आहेत. प्रथम त्यांचं स्वागत करतो. पुण्याहून ॲडव्होकेट विभावरी बिडवे आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. नमस्कार विभाताई. गेली 20 वर्ष विभाताई पुण्यामध्ये दिवाणी आणि कुटुंब विषयक याच्या न्यायालयामध्ये वकिली करतात. कायदा, न्याय, संविधान, कोऑपरेटिव्ह लॉ किंवा स्त्री विषयक कायदे या सर्वांवरती असंख्य व्याख्यानं आणि अनेक दैनिक, नियतकालिक, मासिक आणि दिवाळी अंकामध्ये आणि वेब पोर्टलवरती त्यांचे नियमित लेख हे आपल्याला वाचायला मिळतात. अगदी अलीकडे MTVच्या पोर्टलवरती 40 लेखांची त्यांची भारतीय संविधानाचा परिचय करून देणारी एक लेखमाला आपल्याला वाचता आलेली आहेत. आपण ती यशस्वी झाली, लोकांना खूप आवडली. अलीकडच्या काळामध्ये सहज सुभग संविधान हे पहिलं पुस्तक आणि जम्मू अँड काश्मीर बिफोर अँड आफ्टर आर्टिकल 370 हे त्यांचं दुसरं पुस्तक, ही 2 पुस्तकं प्रकाशित झाली. तिसरं पुस्तक नागरी संशोधन कायदा 2019 हे पुस्तकांचं त्यांचं आता प्रकाशित होण्याच्या मार्गावरती आहे. अशा भारतीय घटना किंवा संविधानाच्या अभ्यासक विभाताई या नियमितपणे असंख्य उपक्रमांमध्ये सहभागी असतात आणि त्यांचं आज आपण इथे पुन्हा स्वागत करूया. त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आज सांगलीहून श्रीमती विनिता तेलंग आपल्यामध्ये सामील झालेल्या आहेत. विनिता, तुमचंही मनापासून स्वागत. एक स्वतःच्या आयुर्वेद निर्मितीच्या कारखान्याच्या मालक असलेल्या, स्वतः एक उद्योजक असलेल्या विनिता तेलंग या एक उत्तम लेखिका आहेत. असंख्य दैनिक, नियतकालिक, मासिक आणि दिवाळी अंकामध्ये आणि वेब सिरीजमध्ये त्यांचं नियमित लेखन चालू आहे. त्या एक उत्तम संपादिका आहेत. त्या नाट्यकर्मी आहेत. त्यांचे एकांकिका आणि काही नाट्यसंहिताही त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्या उत्तम कवयित्री आहेत. त्या उत्तम संघटक आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या विनिता आज संवादक म्हणून या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर सहभागी झालेल्या आहेत. मला दुसरा एक उल्लेख पार्लेकर म्हणून करायला आवडेल त्यांच्याविषयी, की जन्मसिद्ध हक्क म्हणून त्या पार्ल्याच्या नागरिक आहेत. याचं कारण त्यांचा जन्म पार्ल्यामध्ये झालेला आहे आणि त्यांचा अजोळ पार्ल्यामध्ये आहे. तेव्हा शुभाताई, विभावरीताई आणि विनिता, तुमचं दोघींचं आणि सर्व प्रेक्षकांचं या थोड्या विलंबाने सुरू झालेल्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्याला प्रेक्षक प्रश्न येतीलच, त्याचा योग्य परामर्श आपण दोघी घ्यालच. तेव्हा विनिता, मी तुला विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. लोकमान्य सेवा संघ आयोजित आजच्या या मुलाखत सत्रामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. संविधान हा एक खूप मोठ्या विषयाला आज आपण या मुलाखतीमधून हात घालतोय. या विषयाचा आवाका खूप मोठा आहे, पण तरीही आपण काही मूलभूत आणि शक्य तितकी सविस्तर माहिती आजच्या सत्रातून घेणार आहोत आणि शक्य तितक्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचाही आपण प्रयत्न करणार आहोत.
स्वातंत्र्याचं स्वप्न पाहताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी ज्या कवितेमधून जे स्वातंत्र्याचं स्वप्न आपल्याला दाखवलं होतं, जेथ भयशून्य उन्नत हो माथा, अशा एका प्रकारच्या सत्यावर अधिष्ठित निर्भय आणि स्वतंत्र अशा भारतामध्ये आपण सगळ्यांनी प्रवेश केला. आणि मग जी राज्यघटना आपल्या हातामध्ये आली त्याच्यावरती आपण सगळ्यांनी मार्गक्रमणा या देशाची सुरू केली. पण त्याच्यामध्ये विभावरी मला तुला असं विचारायचंय की सामान्य घटना हे फक्त ऐकून माहिती आहे की संविधान हा आपल्या देशासाठी असलेला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे हे आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला आमच्यापर्यंत संविधान पोहोचते फक्त कायद्यांच्या माध्यमातून. त्यामुळे मला पहिला प्रश्न तुला असा विचारायचा आहे की आमच्यापर्यंत येऊन पोहोचणारे कायदे आणि मूळ संविधान याच्यामधला फरक काय? हो, हे एक सामान्य माणूस म्हणून, लेमन म्हणून खूप कन्फ्युजन असतं की सिव्हिल कायदे म्हणजे काय किंवा क्रिमिनल कायदे म्हणजे काय, आणि मग हे मूलभूत हक्क कुठनं येतात, सुप्रीम कोर्टाला पॉवर्स कुठनं मिळतात, आणि हे ना एक खूप वेग आयडिया असते या सगळ्याबद्दल. आणि ते स्वाभाविक पण आहे की जोपर्यंत आपण म्हणतो की कोर्टाची पायरी चढत नाही तोपर्यंत आपल्याला काही ह्याची आवश्यकता लागत नाही. पण खरं तर आपण डे टू डे हे संविधान जगत असतो आणि त्यामुळे त्याची ओळख करून घेणं थोडंसं खूप आवश्यक ठरतं. तर एक ढोबळ मानाने आपण बघितलं तर आपल्याकडे दिवाणी कायदे, फौजदारी कायदे, वैयक्तिक कायदे असे एक भाग पडतात. ते ह्या सगळ्यांहून खूप वेगळे असतात, म्हणजे संविधानाहून ते खूप वेगळे असतात. तर संविधान म्हणजे काय, तर देशाचा एक मूलभूत कायदा असतो की ज्यामध्ये साधारणपणे दोन गोष्टी येतात की एकतर फंक्शनरी पार्ट येतो, म्हणजे संसद येत असेल, राज्याची मंडळं येत असतील, आणि दुसरं म्हणजे दोन असं म्हणू शकतो आपण की त्यात सेट ऑफ प्रिन्सिपल्स येतात, काही मूल्य येतात. तर ती मूल्य कशा यानी येतात, तर ती मूलभूत अधिकारांमधनं येतात किंवा आपल्या उद्देशिकेमध्ये जी काही म्हटलेली आहेत तर ती मूल्य त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे असं म्हणू शकतो आपण की देशाचा मूलभूत कायदा म्हणजे संविधान, किंवा देश कसा चालेल सनदशीर मार्गाने किंवा न्यायपूर्ण मार्गाने, सामाजिक क्रांती कशा पद्धतीने होईल. आणि तो एक प्रकारचा असं म्हणूयात की देशाचे नागरिक आणि राज्य व्यवस्था जी कुठली असते त्यांच्यामधला एक करार असतो की ह्या देशामध्ये आपल्याला नक्की कुठले अधिकार मिळणार आहेत, मग त्याच्यावर काही मर्यादा येतात का, किंवा नागरिक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत. त्याच्यामध्ये राज्य व्यवस्था कशी असेल, म्हणजे मी मगाशी म्हटलं की फंक्शनरी पार्ट येतो, तसं राज्य व्यवस्था कशी असेल, अध्यक्षीय असेल की संसदीय असेल, भाषा कुठली असेल म्हणजे राष्ट्रभाषा कुठली असेल, राज्यांच्या स्वायत्तता असतील का, राज्य कुठला निर्णय घेऊ शकतात, किंवा राज्य आणि केंद्र ह्याच्यामध्ये कुठली अधिकार विभागणी आहे, मग व्यवस्था कुठल्या आहेत त्याच्यामध्ये, त्या व्यवस्थांचे संबंध कसे असतील, त्यांचं एकमेकांवर अवलंबित्व असेल की त्या स्वतंत्र असतील, व्यवस्था म्हणजे न्याय व्यवस्था असेल, कायदेकारी असेल तर त्या स्वतंत्र असतील की त्या एकमेकांवर अवलंबून असतील, म्हणजे एकमेकांच्या अपॉइंटमेंट्स करत असतील का, ह्याच्यावर सुद्धा त्याचं स्वातंत्र्य किंवा अवलंबित्व असतं. मग अधिकारांच्या रक्षणाची व्यवस्था म्हणजे न्याय व्यवस्था काय असेल, आणि एकूणच मग हे संविधान कसं असेल, म्हणजे रिजिड असेल, असं ते बंदिस्त असेल की प्रवाही असेल, की हे सगळं त्या संविधानामध्ये येतं, म्हणजे मूल्यरूपाने पण येतं. आणि राज्यघटना कुठलीही असं आपण म्हणतो की त्या देशाने केलेल्या सामाजिक क्रांतीचा परिपाक असते, म्हणजे त्या देशाची सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती तेव्हा, किंवा त्या देशाने काय सोसलं आहे, किंवा त्या देशाने संघर्ष कुठला केलेला आहे संविधानापूर्वी, आणि पुढच्या 100 वर्षामध्ये नक्की आपल्याला काय हवं आहे, ह्या विचाराने केलेले कायदे म्हणजे संविधान असं म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये मग देशाची आपली संस्कृती दिसू शकते, किंवा आपली मूल्य दिसतात त्याच्यामध्ये, आपले विचार दिसतात त्याच्यामध्ये, या सगळ्याचं प्रतिबिंबही दिसतं. तर एकूण सामाजिक क्रांतीसाठी, सौम्य सामाजिक क्रांतीसाठी निर्माण केलेला दस्तऐवज असं आपण संविधानाला म्हणू शकतो. तर आपण आपल्याला असं माहित आहे की 26 जानेवारी 1950 पासून ही प्रजासत्ताक आपण झालो, पण 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950, तर हा सगळा ह्या घटनेच्या निर्मितीला लागलेला काळ आहे काय? म्हणजे एकूणच मला असं विचारायचंय की
घटना करावी अशी वाटणं, भारत स्वतंत्र होणार आहे असं म्हटल्यानंतर, आणि तिथून ते प्रत्यक्ष घटना अस्तित्वात येणं, याचा प्रवास किंवा ह्याचा इतिहास आम्हाला थोडक्यात सांग. म्हणजे ती कशी इव्हॉल्व्ह झाली, त्याचे रचयिते कोण होते, त्याच्यासाठी काय काय हो त्याचा घटनाक्रम होता. हो हो. अ, कसं आहे, असं काही झालं नाही की 26 जानेवारी 1950ला आपण घटना स्वीकारली आणि त्याच्या काय एखादं वर्ष अगोदर कोणीतरी लिहित होतं आणि कुठून हो. तरी आपण ती घेतली, कॉपी केली आणि करून टाकली, लिहून टाकली की हा इथनं हे चांगलं आहे म्हणून ते घेतलं, तिथनं ते चांगलं आहे म्हणून ते घेतलं आणि पूर्णपणे वेगळी कुठली तरी राज्य व्यवस्था आपण तिथे आणून सुरुवात केली, राबवली, असं काही झालेलं नाहीये. असं जर झालेलं असतं तर मागची 70 वर्ष ज्याला यशस्वी म्हणता येऊ शकतं अशा पद्धतीने ती राज्यघटना टिकलीच नसती. तर त्याचा एक खूप मोठा इतिहास आहे आणि तो बरोबर. इतिहास हा फक्त म्हणजे मागच्या 2 वर्षांचा, म्हणजे 1950च्या अगोदरच्या 2 वर्षांचा नाहीये. त्या 2 वर्षात तो हं. इतिहास म्हणजे ती बनवलेल्याचा इतिहास नाहीये, तर तो 100-150 म्हणजे किंबहुना ब्रिटिश जेव्हापासून आले तेव्हापासूनचा तो इतिहास आहे हं. असं म्हटलं तरी चालेल. आता खूप खोलात म्हणजे किती मागे जायचं हा एक प्रश्न असतो. पण आपल्याकडे लोकशाही कशी होती, गणतंत्र कशी होती ह्याच्या खोलात मी आत्ता तरी जात नाही. पण तरी सुद्धा न्याय ही जी गोष्ट आपण म्हणतो ना, की ती न्याय ही गोष्ट आपल्या संस्कृतीमध्ये मागची 5,000 वर्ष किंवा त्याही पेक्षा जास्ती होती आणि म्हणूनच ही घटना स्वीकारण्यामध्ये आपल्याला फार ते अवघड नाही गेलं. तर तो इतिहास काय होता, बरोबर. तर ब्रिटिश जेव्हापासून आले त्याच्यानंतर इथला असंतोष थोडासा हे गेला किंवा त्यांनी हातामध्ये बऱ्याच गोष्टी घेत गेले. तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टी ऍडमिनिस्टर कराव्याचं वाटायला लागलं. मग त्यांना कायद्यांची गरज लागली. मग ते वेगवेगळे चार्टर्स करत गेले. म्हणजे अगदी 1833 हं. पासूनचे असे हे चार्टर्स, हे कायदे आपल्याला दिसतात. म्हणजे 53 साली, 1853, 1861 साली आणि त्यांनी एक काउन्सिल तयार केलं. इथे कायदे करणारं किंवा कायदे मंडळ ज्याला आज आपण म्हणू शकतो, असं एक काउन्सिल तयार केलं आणि त्या काउन्सिलचा हळूहळू 1935 पर्यंत, 1946, 47 पर्यंत, म्हणजे अगदी आपला स्वातंत्र्याचा कायदा होईपर्यंत त्या काउन्सिलचा विस्तार होत गेला खरं तर. आणि त्या काउन्सिल्सवर मग भारतीयांना नामनिर्देशित करायला लागले. मग भारतीय तिथे जायला जरी लागले किंवा ते सदस्य जरी झाले त्या काउन्सिलचे, तरी सुद्धा त्यांना सहभागी म्हणजे चर्चेत फार फार तर सहभागी होता येत असत, पण फार अधिकार नसत. पण मग हळूहळू हळूहळू हं. ते अधिकार थोडेसे वाढवत नेले. मग 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. मग काही महत्वाच्या सुधारणा त्या काउन्सिल्समध्येच होत गेल्या. जसं की आपण साधारण ऐकून माहिती असतं आपल्याला की मॉर्ले मिंटो सुधारणा, की त्याच्यामध्ये काय हं. झालं की काँग्रेसने खूप प्रयत्न केला होता की प्रतिनिधित्व म्हणजे मिळावं. तर गव्हर्नर जनरलचं काउन्सिल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून म्हणायला लागलं. मग त्याचा अजून विस्तार झाला. मग हं. निवडून आलेले आणि नामनिर्देशित असे दोन्ही सदस्य व्हायला लागले. पण मग त्याच दरम्यान त्यांनी जातीय मतदारसंघ निर्माण केले आणि ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा अशी एक संकल्पना सुरू झाली. आणि मग 1919च्या पण काही खूप महत्वाच्या सुधारणा आल्या. त्यामध्ये द्विसदनी पद्धत सुरू केली. म्हणजे अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस जे आता आपलं आहे ना, आपली संसद हं. जसं आहे तसं. आणि सुरू तरी केलं. सुद्धा एकूण कायदे मंडळ प्रातिनिधिक झालं, म्हणजे काँग्रेसला त्याच्यामध्ये अधिकार मिळाले, तरी सुद्धा फार अधिकार नाही मिळाले. म्हणजे अधिकार साधारण गव्हर्नर जनरलकडेच राहिले. त्यामुळे आपल्याला दिसतं की ह्याच सुधारणांच्या बाबतीत लोकमान्य टिळक म्हणाले होते की सूर्य उगवलाय पण ही सकाळ नाही. म्हणजे ह्या सुधारणा असमाधानकारक आणि अतिशय निराशाजनक आहेत. आणि हं. पण तरी सुद्धा टिळकांनी म्हणजे प्रतियोगी सहकार्य ज्याला म्हणतात ते दाखवलं आणि त्यांनी थोडी मुत्सद्देगिरी दाखवली आणि जे स्वीकारलो, म्हणजे जे दिलंय ते स्वीकारू आणि पुन्हा भांडू असं म्हणत राहिले आणि हळूहळू हळूहळू या सांविधानिक सुधारणा पदरात पाडून घेत राहिले. तर आता हे हं. मी आता सांगते अशासाठी की लोकशाही किंवा ही संसद आपल्याकडे कशी रुजली हे बघायचं असेल तर हा सगळा इतिहास आपण बघू शकतो. मग मीनवाईल सायमन कमिशन झालं किंवा स्वराज्याची घोषणा झाली, म्हणजे स्वराज्याच्या ध्येयाची घोषणा झाली. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. त्या हं. ऍक्टला ऍक्च्युली मिनी राज्यघटना असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आज जी घटना आपली आहे त्यातल्या बहुतांश म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या की सर्व्हिस कमिशन सुरू झाली
किंवा मंत्री परिषद म्हणजे आज जसं आपण म्हणतो की प्रेसिडेंटला सल्ला देण्यासाठी म्हणून मंत्री परिषदेचे ते तशीच मंत्री परिषदेची निर्मिती केली गेली आणि मग आणखीन पुन्हा स्वायत्तता दिली गेली, मग अप्रत्यक्ष निवडणुकांची तयारी केली आणि मग एकूणच सगळं जिनांचं आणि द्विराष्ट्रवादाचं सगळं चालूच होतं. भारत पाकिस्तानचं काय होतं हे अगदी खूप वर्ष खूप वेग होती संकल्पना किंवा काय होईल याच्याबद्दल निश्चिती नव्हती. त्याच्यातच कॅबिनेट मिशन प्लॅननी संविधान समितीची स्थापना केली आणि त्या समितीमध्ये लीगनी मात्र बहिष्कार घातला आणि तरी सुद्धा आपण त्या संविधान समितीमध्ये काम चालू ठेवलं आणि एक खूप महत्वाची म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते की अप्रत्यक्षरित्या संविधान समितीचे म्हणजे जे संविधान ड्राफ्ट करणार होते त्यांचे सदस्य निवडले गेले होते, पण ती खरंच लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे का यावर वाद होता, कारण मुस्लिम त्याच्यामध्ये सहभागी नव्हते, लीग त्यामध्ये सहभागी नव्हती आणि अशा वेळेस ब्रिटिश ती बरखास्त करतील अशी शक्यता होती आणि अशा काळात संविधान समितीनेच असं म्हटलं की स्वतःच्या 2/3 सदस्यांनी ठरवल्याशिवाय म्हणजे ठराव केल्याशिवाय ती बरखास्त होणार नाही. आणि मला असं वाटतं की स्वातंत्र्याचं किंवा ती एक म्हणजे खूप सुरुवात होती की हे आपण आपलं ठरवलं की ती आता बरखास्त होणार नाही आणि मग ह्या समितीने काम केलं, खूप वेगवेगळ्यांना प्रतिनिधित्व दिलं होतं. मीनवाईल फाळणी होणार हे निश्चित झालं होतं आणि अनेक मान्यवर होते त्याच्यामध्ये, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते आणि इतरही बरेच मान्यवर होते. मग वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या, मसुद्याची असेल किंवा मूलभूत अधिकारांची समिती असेल आणि त्या समितीने वेगवेगळ्या गोष्टी ड्राफ्ट केल्या, त्याच्यावर बरीच चर्चा झाली, त्याच्यामध्ये बऱ्याच दुरुस्त्या एकमेकांना सुचवल्या गेल्या आणि असे जवळजवळ 3 वर्ष त्यांनी काम केलं घटनेवर आणि म्हणजे 47ला आपण स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतो, पण तेव्हा ते एक डॉमिनियन होतं आणि 26 जानेवारी 1950ला ते खऱ्या अर्थाने रिपब्लिक ज्याला म्हणतात ते रिपब्लिक. हा बरोबर. म्हणजे आपल्याला हे नुसतं एक त्याचे अध्यक्ष बाबासाहेब होते अशा थोडक्या गोष्टी माहित असतात, पण तू म्हणलीस तसं त्या देशामध्ये पूर्वापार चालत आलेल्या पद्धती, तिथे रुजलेली संस्कृती, या सगळ्याचा संदर्भ घेत घेत आपली घटना तयार झाली असं म्हणता येईल. मी असं ऐकलंय विभावरी, लिखित आपली घटना असा जर विचार केला तर जगातली सगळ्यात मोठी लिखित घटना आपली आहे, एक दस्तावेज म्हणून विचार करतात. तर ह्या घटनेमध्ये सगळा देश चालवण्याची, ही लोकशाही राबवण्याच्या विषयीची जी काय सगळ्या तरतुदी आहेत, मूल्य आहेत, ती कशा पद्धतीने मांडली गेली आहेत, म्हणजे प्रत्यक्ष घटनेचा जो दस्तावेज आहे त्याच्या रचनेविषयी थोडस सांगशील, त्याचा आवाका काय आहे, त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे? हो, रचनेविषयी सांगता येईल, पण त्याच्या अगोदर आपण मला असं वाटतं उद्देश ह्या विषयावर पण बोलायला पाहिजे की नक्की घटनेचा उद्देश काय आहे किंवा काय असू शकतो असं. म्हणजे रचनेकडे मला असं वाटतं पण जरा नंतर येते तुझ्या नंतर, तर आपण त्याच्या उद्देशाबद्दल बोलूयात. हा सॉरी, नाही बरोबर, घटनेची म्हणजे कसं होतं, बरोबर कसं होतं की घटनेमधल्या तरतुदी ह्या आपण नेहमी वाचत असतो, नागरिक शास्त्र हा विषय असतो आपल्याला, 10 मार्काला असेल, 15 मार्काला असेल, पण त्या तरतुदी डायरेक्टली वाचतो आपण आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे आत्ताचा हा इतिहास झाला तो म्हणजे एक फॅक्ट झाल्या फक्त की हा इतिहास कसा झाला, संविधान कशी आली, पण कुठलंही संविधान का येतं ह्याच्या हा एक खूप खूप मोठं त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड असते. तर ती बॅकग्राऊंड काय असते ह्याचा विचार केल्याशिवाय ना त्या संविधानामध्ये काय आहे किंवा त्या तरतुदी नक्की काय आहेत, कशासाठी आहेत हे कळत नाही. आणि एकूण आपल्या संविधानामध्ये 395 कलमं आहेत. 395 कलमं सामान्य माणसाला माहीत करून घेणं हे खूप अवघड आहे, पण त्याचा जर उद्देश लक्षात घेतला तर आपल्याला जेव्हा वेळ येते तेव्हा ते लगेच कळून जातं. तर हा उद्देश काय आहे,
आणि त्याहीसाठी आपल्याला इतर देशांच्या म्हणजे पूर्ण जागतिक परिस्थितीचा थोडासा आढावा घ्यावा लागतो. म्हणजे वेळ नाहीये, मला माहिती आहे की खूप काही आपण त्याच्यामध्ये खोलात जाऊ शकू असं, पण जागतिक परिस्थिती म्हटली तर म्हणजे तो अँगल आपल्याला मिळतो की इतर देशांनी त्यांची संविधानं कुठल्या परिस्थितीमध्ये निर्माण केली, कुठल्या परिस्थितीमध्ये स्वीकारली. हा, तर काही एक जवळची म्हणजे ज्यांच्याकडून आपण काही प्रेरणा घेतली आहे, काही आपल्या संविधानामध्ये घेतली आहे, असं बघितलं तर अमेरिकेने कधी केली. अमेरिका ही सुटी राज्य होती त्या दरम्यान, म्हणजे 18व्या शतकामध्ये, आणि त्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं आणि काही राज्य एकत्र आली, काही राज्यांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी त्यांचा उद्देश काय म्हटलं की टू फॉर्म अ मोर परफेक्ट युनियन. म्हणजे ते स्वतंत्र होते, त्यांना स्वातंत्र्य हवं पण होतं, पण तरी सुद्धा त्यांना एकत्र यायचं होतं. कशासाठी? टू एस्टॅब्लिश जस्टिस, डोमेस्टिक ट्रँक्विलिटी आणि कॉमन डिफेन्स. म्हणजे ही त्यांची उद्दिष्ट होती, म्हणून ते एकत्र आले. कॉमन डिफेन्स शिवाय आपण सुट राहिलो आणि एक राज्य जर नाही झालो तर पुन्हा हे वसाहतवादाचा धोका आहेच आहे, असं म्हणजे जगभरात सगळ्यांना माहिती वाटत होतं. तसंच अमेरिकेला पण वाटत होतं. फ्रान्सच्या राज्यक्रांतीचा आपण नेहमीच विचार करतो किंवा खूप ठिकाणी त्याचा संदर्भ येत असतो. तर फ्रान्सने सुद्धा 1300 वर्ष असलेली त्यांच्या राजघराण्याची सत्ता फ्रेंच राज्यक्रांतीने उलथवून टाकली. तिथल्या राजाला मारलं, म्हणजे 16व्या लुईला ठार मारलं गेलं आणि त्याद्वारे अमीर उमराव, सरदार राजा यांचे सगळे अधिकार नष्ट केले आणि कुठेतरी ती लोकशाहीची स्थापना केली. आणि त्यांचं डिक्लेरेशन ऑफ राईट्स आपल्याला माहिती असतात की माणूस जन्मता, म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य, समता ही मूल्य त्या फ्रेंच राज्यक्रांतीतून आली आणि नंतर जगभराने स्वीकारली. खूप खूप चांगली मूल्य त्यांनी खूप स्पेसिफिक करून दिली की कोणत्याही राज्यघटनेचे काम हे मनुष्याच्या नैसर्गिक आणि न काढून घेता येणाऱ्या अधिकारांचे संरक्षण करणे हेच असते, असं फ्रेंच राज्यक्रांतीने प्रतिपादन केलं, म्हणजे ह्या डिक्लेरेशन ऑफ राईट्स मध्ये म्हटलं. तर हे ब्रिटनचं पण आपण बघितलं तर कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांचे प्रचंड वाद ब्रिटनमध्ये असू देत किंवा आयर्लंडमध्ये असू देत, खूप वाद झालेले दिसतात. आणि हळूहळू म्हणजे त्यांच्याहीकडे त्यांनी ह्याची स्थापना जी केली ती अशी काही वन फाईन मॉर्निंग झाली नाही की राजा गेला आणि त्याच्यानंतर लोकशाही स्थापित झाली, असं नाही. आता ब्रिटनची राज्यघटना लिखित नाहीये असं आपण म्हणतो. 1215 साली त्यांनी इंग्रजांनी तिथल्या राजाकडून सनद मिळवली आणि ती सनद म्हणजेच त्यांची राज्यघटना. आणि हळूहळू मग राजाचं सार्वभौमत्व कमी करत नेलं आणि त्याचं मग आपण म्हणतो की जे तिथले मान्यवर होते त्यांचं हाऊस ऑफ लॉर्ड्स झालं आणि लोकप्रतिनिधींचं कॉमन्स झालं, हाऊस ऑफ कॉमन्स झालं. आणि मग राजा फक्त कॉन्स्टिट्युशनल मोनार्क राहिला तिथे, अगदी नाममात्र राहिला. मग मतदानाच वाढवत नेलं. तर हा तिथला होता. तर आयर्लंडमध्ये पण आपण बघतो तर खूप म्हणजे तिथे कॅथलिक आणि प्रोटेस्टंटचा खूप संघर्ष झालेला दिसतो आणि तिथल्या कॅथलिक्सना म्हणजे धार्मिक लोकांना अक्षरशः कापून काढलेलं आहे. म्हणजे इंग्लंडच्या सगळ्या राजकारणामुळेच हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या घटनेत आपल्याला ट्रिनिटी दिसते. तर प्रत्येक म्हणजे देशाची घटना किंवा त्यांचा उद्देश बघितला ना तर त्याच्या मागे त्यांचा खूप मोठा संघर्ष असतो. अगदी पाकिस्तानचं जरी म्हटलं तर पाकिस्तानची निर्मितीच स्वतंत्र इस्लामी राष्ट्र म्हणून झाली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या घटनेची सुरुवात किंवा उद्देशिकेमध्येच त्यांनी मुस्लिम म्हणजे की सोव्हरेनिटी ओव्हर एंटायर युनिव्हर्स बिलॉंग्स टू अल्मायटी अलोन असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना दुसरं काही मान्य नाही आणि ते मुस्लिम राष्ट्र म्हणून झालं, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आपण त्याला म्हणतो. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या घटनेची त्याची ठळक वैशिष्ट्य काय सांगता येईल? येस, तर ते म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला कळतं की भारतासाठी त्याचा काय उद्देश होता किंवा काय गरज होती. तर आपल्याला माहितीये की आपली सामाजिक परिस्थिती किंवा जाती दोष होते आपल्याकडे, जी काय होती ती सामाजिक विषमता होती प्रचंड किंवा खूप वैविध्य होतं भाषा धर्म यांचं आणि त्याच्यामुळे समानता प्रतिष्ठा यांची गरज होती किंवा
वेगवेगळी संस्थानं होती अनेक, आणि खूप अंतर्गत कलहामुळे आपण स्वातंत्र्य गमावलं होतं. त्यामुळे आपल्याला एकता आणि एकात्मतेची गरज होती, बंधुतेची गरज होती. आणि ह्या समान ध्येयासाठी किंवा एक समान आदर्श असावेत, समान सामाजिक आकांक्षा असाव्यात, याच्यासाठी एक राष्ट्र निर्माण करायचं होतं आणि सामाजिक न्याय जपायचा होता. तर ह्या गोष्टी प्रामुख्याने म्हणजे एकात्मता आणि सामाजिक न्याय, ह्या गोष्टी आपल्या उद्देशिकेमध्ये प्रामुख्याने दिसतात. आर्थिक आणि सामाजिक न्याय, एकसंघ समाज आणि वैविध्याला आपलंसं करेल अशी एकात्मता, आणि ह्या 3 त्याला गोष्टी बघून आपल्याला आपलं संविधान बघावं लागतं. बरोबर. यालाच जोडून थोडंसं विचारेन की ज्याच्यावर जास्त सविस्तर आपल्याला बोलायला आवडेल तुझ्याशी आम्हाला, की घटनेची जी मूलभूत तत्व आता तुझ्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, तर ह्याची प्रत्यक्ष हो. अंमलबजावणी करता किंवा ज्याला सामाजिक अभिसरण किंवा एक सोशल इंजिनिअरिंग आपल्याला इथे साध्य करायचं होतं स्वातंत्र्यानंतर, तर ते हो. करण्यामध्ये ती भूमिका घटनेने आपल्या कशी पार पाडली आहे, त्याच्यामध्ये आपल्या घटनेचं प्रत्यक्ष योगदान काय आहे? हो. तर आपण उद्देशिका बघितली, म्हणजे खरं तर पूर्ण बघितली नाही, पण आपण म्हटलं सामाजिक न्याय आणि समता ह्याला प्राधान्य देणारी आपली घटना आहे आणि आपल्या उद्देशामध्ये तसं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या उद्देशिकेचा विस्तार म्हणजे पूर्ण घटना असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे आपण आपली उद्देशिका जरी खूप छान समजावून घेतली, की नक्की काय म्हणजे आपला संघर्ष समजावून घेतला मगाशी आपण, त्याच्यानंतर उद्देशिका समजावून घेतली आणि मग आपण घटना वाचायला सुरुवात करतो, तर तेव्हा आपल्याला खूप जास्ती छान पद्धतीने ती लक्षात येते. तर त्याचा विस्तार म्हणूयात आपण. उद्देशिकेचा विस्तार म्हणजे पूर्ण घटना असते. मग व्यवस्था असू देत किंवा इतर मूल्यरूपाने आलेल्या काही गोष्टी असू देत. तर घटनेमध्ये काय आहे प्रामुख्याने, ज्याला सामाजिक अभिसरण म्हणता येईल, म्हणजे आपण करार आहे म्हटलं घटना, की राज्य आपल्याला काय देतं आणि आपण राज्याला काय देतो. तर राज्याने आपल्याला काय दिलेलं आहे, घोषित केलेलं आहे म्हणूयात आपण. कारण मूलभूत हक्क घोषित केलेले आहेत. तर मूलभूत हक्क हे काही कोणी देत नाही. ते फक्त घोषित केले जातात. ते आपले जन्मतःच असतात. पण आपल्याला आपण ही घटना स्वीकारल्यामुळे आपल्याला ते मिळालेले आहेत असं म्हणूयात. तर ज्याला सामाजिक अभिसरणासाठी हे अतिशय आवश्यक आहेत आणि त्याच्याबरोबर हे जपण्यासाठी एक्झिक्युटरी बॉडी म्हणून त्याचं जे आपल्याला न्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, हाय कोर्ट्स असतील आणि नंतर लोअर कोर्ट्स असतील. तर ह्या गोष्टी जपण्यासाठी जी न्याय व्यवस्था आहे त्यांच्यामुळे हे अभिसरण खूप चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे होतं. तर आपण एक थोडक्यामध्ये मूलभूत हक्क बघितले तर आपल्याला समानतेचा अधिकार आहे. कायद्यापुढे समान आहोत आणि सर्वांसाठी समान कायदे आहेत असं आपण म्हणतो. किंवा भेदभावास मनाई आहे. स्त्रिया आणि बालकांसाठी काही गोष्टी करायला परवानगी आहे. म्हणजे जरी भेदभावास मनाई असली तरी सुद्धा मागासलेल्यांसाठी किंवा अनुसूचित जाती जमातींसाठी तरतूद करायला काही मनाई नाहीये. नोकऱ्यांमध्ये समान संधी दिलेली आहे. म्हणजे दर्जाची आणि अपॉर्च्युनिटीजची आपल्याला समान संधी दिली आहे. समानता तसं आहे. आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे ह्याच्याच खातर की एक रिझनेबल क्लासिफिकेशन ज्याला म्हणतो आपण. तर त्या रिझनेबल क्लासिफिकेशन करून हे आरक्षण दिलेलं आहे, की एका समान परिस्थितीमध्ये जे लोक समान आहेत किंवा जे मागे पडलेले आहेत, विषमतेचे बळी आहेत, त्यांना हे आरक्षण दिलेलं आहे. वेगवेगळ्या आयोगांमार्फत आपली सामाजिक परिस्थिती बघितली जाते. जसं की अगदी सामाजिक मागासलेपणासाठीचे काही आयोग निर्माण झालेले आपल्याला दिसतात आणि त्यांनी काही रेकमेंडेशन्स दिलेल्या दिसतात आणि त्या रेकमेंडेशन्स प्रमाणे ही आरक्षणं उपलब्ध झालेली आहेत. स्वातंत्र्याचा अधिकार आहे, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे, तर हे जे आहे ना, हे सगळी हे इव्होल्युशन आहे किंवा हे खऱ्या अर्थाने अभिसरण आहे, की संसदेने म्हणजे घटनेने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांवर आधारित संसद कायदे करत आहे. संसदेने कायदे नाही केले तर त्याची गरज म्हणून किंवा कुठल्याही मूलभूत अधिकारांचा भंग झाला म्हणून
न्यायालयामध्ये गेलं तर न्यायालय त्या जपत आहे किंवा न्यायालयीन निकाल देत आहेत आणि न्यायालयीन निकालांवर आधारित पुन्हा संसद कायदे करत आहेत. तर हे जे सर्कल आहे ना, हे सर्कल खूप महत्वाचं आहे की तसंच जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार मी मगाशी होते की आपल्याला दिलेला आहे आणि ह्या स्वातंत्र्याचा म्हणजे घटनेमध्ये म्हटलंय पण ह्याचा इतका विस्तार केलेला आहे न्यायालयांनी, सुप्रीम कोर्टाला अर्थ लावण्याचा एखाद्या कायद्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे तो जो विस्तार केलेला आहे ना, तर काय काय येत नाही म्हणजे त्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य फक्त पशुपक्ष्यांप्रमाणे जगणं म्हणजे जीविताचा अधिकार नाही, तर वेगवेगळ्या न्यायालयीन निकालांनी आत्मसन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार म्हणजे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा शोषण विरहित जगण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, अगदी उपजीविकेचा किंवा रोजगाराचा अधिकार, वैद्यकीय मदतीचा, अगदी स्वच्छ हवेचा अधिकार सुद्धा माझ्या जगण्याच्या अधिकारामध्ये अंतर्भूत आहे. व्यक्तिगत खाजगीपणाचा सुद्धा अधिकार माझ्या जगण्याच्या अधिकारामध्ये अंतर्भूत आहे असं म्हटलं. म्हणजे नागरिकांचं जगणं गुणवत्तापूर्ण करणं ही सुद्धा घटनेने जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. अगदी आणि मी म्हणजे मगाशी आपण फक्त आरक्षणाचं उदाहरण घेतलं त्याप्रमाणे तर ही सगळी म्हणजे ही क्रांती हळूहळू होत आहे आणि हे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे हे ह्या व्यवस्था जेव्हा नसतात तेव्हा त्या मागण्या जर वाढल्या तर त्याला पॅसिफाय करण्यासाठी म्हणून ही व्यवस्था आहे आणि शांततापूर्ण मार्गाने जावं म्हणून आणि ती नसती तर त्याचा खूप एक वेगळा उद्रेक होतो, वेगळ्या क्रांतीमध्ये ते जातं आणि आपण जगभरामध्ये हे बघितलेलं आहे. आता हे सोशल इंजिनिअरिंगचं उदाहरण म्हणून आपण आणखीन एक गोष्ट बघू शकतो की जेंडर जस्टिस म्हणजे आपण आरक्षण आणि मागासवर्गीय ह्या गोष्टींकडे बघतोच नेहमी, पण आपण महिला हक्कांच्या संदर्भामध्ये एवढे जागरूक नसतो, तर जेंडर जस्टिसकडे आपण छान एक उदाहरण म्हणून बघू शकतो की कशा पद्धतीने ही घटना वर्क होतीये. तर स्वातंत्र्यानंतर महिलांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली, म्हणजे आधी पण घेत होत्या, पण शिक्षण वाढलं, नोकऱ्यांमध्ये सुरुवात केली, काम करायला सुरुवात केली, उपजीविकेचा अधिकार घटनेने मान्य केला आणि महिला बाहेर पडायला लागल्या. तर एक राजस्थानमध्ये अशी घटना घडली की एक स्त्री होती, तर काम करत असताना तिने काही मान्यवरांविरुद्ध आवाज उठवला, काही एका बालविवाहाविरुद्ध आवाज उठवला आणि त्याचा परिणाम म्हणून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि ती केस कोर्टामध्ये गेली मात्र, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. एकतर खूप वर्ष चालली ती. ते जे होते ते त्या गावातले अतिशय प्रतिष्ठित आणि राजकीय लोक होते, त्याच्यामुळे जवळपास सगळे सुटले आणि तिला काही न्याय मिळाला नाही. तर ह्या गोष्टीनंतर विशाखा म्हणून एक NGO होती, तिने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की महिलांना मुक्त वातावरणात जगायचा अधिकार आहे की नाही किंवा कुठल्याही भेदभावाच्या विरुद्ध किंवा अशा प्रकारे कुठली हॅरॅसमेंट न होता जगण्याचा अधिकार आहे की नाही, असं म्हणून एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या गाईडलाईन्स की कामाच्या ठिकाणी महिला जेव्हा असतात तेव्हा वातावरण कसं असावं, अशा खूप मोठ्या गाईडलाईन्स दिल्या आणि त्या गाईडलाईन्स नंतर आपल्याला माहिती आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ऍट वर्कप्लेस ऍक्ट हा 2013 पास झाला. म्हणजे वर्ष किती जातात बघ, 90s पासून 2013 हा झाला आणि आता आपल्याला माहिती असेल तर खूप ठिकाणी जिथे 10 पेक्षा जास्ती स्टाफ आहे अशा ठिकाणी ICC स्थापन असतात, म्हणजे इंटरनल कमिटी. असं काही झालं कुठेही काही तर महिलेला फोरम असावा, तिला तिथे ऑफिसमध्येच हे सगळं सांगायची किंवा तक्रार करायचा एक मंच मिळवून दिला. अशा प्रकारे हे एक उदाहरण झालं की केंद्राने कायदा केला, नंतर म्हणजे न्यायालयाने निकाल दिला, त्याच्यानंतर केंद्राने कायदा केला, मग त्याच्यानंतर त्याचं एक्झिक्युशन म्हणून ह्या समित्या स्थापन झाल्या आणि आता कुठेतरी स्त्रीला बाहेर पडताना निदान एक रिलीफ आहे की नाही, आपल्या ऑफिसमध्ये असं काही झालं तर आपल्याला पोलिसांपर्यंत जाण्याची गरज नाही, तिथल्या तिथे आपल्याला जाऊन तक्रार करता येऊ शकते. अशी अनेक उदाहरणं वेगवेगळ्या धर्मांच्या
वैयक्तिक कायद्यांबद्दल वगैरे सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत की न्यायालयाने निकाल दिलेले आहेत, त्याच्यानंतर कायदे केलेले आहेत. आणि अगदी आपण समलैंगिकता पण बघू शकतो की त्याच्यामध्ये ह्या लेस्बियन्स आणि ह्या सगळ्या समुदायाचे हक्क मान्य केले, किंवा ट्रिपल तलाककडे आपण तसं बघू शकतो, किंवा वडिलांच्या मिळकतीत हक्क, हिंदू कोपार्सनर म्हणून स्त्रीला हक्क, हे सगळे कायद्याने किंवा घटनेने दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळे आपल्याला मिळत आहेत. एवढं माहिती असायला पाहिजे. म्हणता येईल का की एक ढोबळ मार्गदर्शक तत्व किंवा ढोबळ नियम घटनेने सांगून ठेवले होते, आणि जसे जसे प्रश्न आपल्या समोर येत गेले तसं तसं त्या बरोबर. घटनांचा आधार घेऊन आपली न्यायपद्धती आपण अधिकाधिक विकसित करत गेलो. अगदी अगदी केव्हाही. आणि फक्त ही न्याय पद्धती नाही, म्हणजे मी म्हंटल तसं आपलं कायदेकारी मंडळ सुद्धा आहे. म्हणजे आपण जेव्हा ह्या सगळ्याची सुरुवात केली घटनेची, म्हणजे 1950ला जेव्हा घटना अडॉप्ट केली तेव्हा त्याच्याही अगोदर आपल्याकडे एक पंचायत राज पूर्ण होतं, पण अनेक वर्ष त्याला सांविधानिक दर्जा दिला नव्हता, आणि तो संविधानिक दर्जा नंतर दिला गेला. तर ही घटनेने केलेला बदल आहे हा ना. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आरक्षण दिलं, महिलांना आरक्षण दिलं त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी अशा इव्हॉल्व्ह होत असतात, आणि त्याच्यामुळे समाज गटांचे ज्या मागण्या असतात, जे हक्क असतात, त्या मागण्या हळू चांगल्या पद्धतीने किंवा शांततापूर्ण मार्गाने त्या शमवल्या जातात, असं म्हणूयात आपण. सोडूनच आता असा एक प्रश्न विचारायचा, जर खरं म्हणजे अतिशय सगळ्यांना संवेदनशील असलेला प्रश्न वाटू शकतो, की आपल्याकडे अलीकडे काही वर्षांमध्ये असं बघायला मिळतं की जरा काही झालं की संविधान खतरे में अशी ओरड चालू होते. म्हणजे सरकारने नवीन कुठली सुधारणा, नवीन कायदा करायला बघितलं की जणू काही हे सरकार ही सगळी पूर्ण घटना बदलायलाच निघालेलं आहे, असं एक चित्र समाजामध्ये उभं केलं जातं. तर मला तुला असं विचारायचं, हा एक मी उदाहरण म्हणून तुला सांगितलं, पण मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की असं झालं असेल की ज्यावेळेला ही घटना लिहिली गेली त्यावेळेची देशाची परिस्थिती, आणि तिथून पुढे त्यांनी जे काही व्हिज्युअलाइज केलं असेल पुढच्या एक 100-500 वर्षाचा काळ, त्यानुसार त्यांनी काही मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये घेतली असतील. त्यानंतर काळानुसार जे काही बदल होत गेले त्यामध्ये असं काही झालंय का की काही तत्व त्याच्यामधली, काही भाग त्याच्यामधला आपल्याला असं वाटलं की आता ह्याची काही गरज नाहीये तर हा वगळण्यात यावा, किंवा काही गोष्टी अशा झाल्यात का की ज्याच्यामुळे असं वाटलं की ह्या आता घटनेमध्ये आणखीन आपल्याला ऍड केल्या पाहिजेत, म्हणजे थोडक्यात घटना दुरुस्ती ज्याला म्हणतो त्याचा गेल्या 70 वर्षाचा प्रवास कसा काय आहे, आणि घटना बदलणं हे इतकं सोपं आहे का, अशा दोन्ही गोष्टी मला हो. हा इतका मोठा प्रश्न आहे ना खरं तर, की ह्याच्यावर एक असं तासभर बोललं तरी सुद्धा कमी पडेल असं, कारण त्याला इतका मोठा इतिहास आहे मागच्या 70 वर्षातला असेल तरी सुद्धा. संविधान खतरे में अशी ओरड होतच असते, पण इतकं सोपं आहे का? म्हणजे आपण संविधानाला दुरुस्त्या म्हणतो किंवा अमेंडमेंट्स म्हणतो, त्याला बदल असं म्हणत नाही. म्हणजे संविधान ऑल टुगेदर आपल्याला बदलून टाकता येत नाही, तर त्याच्यामध्ये फक्त दुरुस्त्या करता येऊ शकतात. तर आता ही सुद्धा गोष्ट आपण, म्हणजे आता ह्या मागच्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये तर आपण जास्तीच ऐकतो संविधान खतरे में आहे, पण खरोखर ते जेव्हा खतरे में होतं तेव्हा खरंच कोण असं म्हणत होतं का, किंवा त्याला तेव्हा काय झालं, ही परिस्थिती खूप जरा अभ्यासण्यासारखी आहे. तर हे जे बदल आहेत ना, म्हणजे खतरे में ही एक गोष्ट वेगळी जाऊ देत, पण हे जे बदल आहेत ना ते दोन्ही पद्धतीने आपल्याकडे झालेल्याचा इतिहास आहे मागच्या 70 वर्षातला, की चांगले पण बदल किंवा कालानुरूप बदल ज्याला म्हणतो आपण, की ठीक आहे सुरुवात केली तेव्हा माहित नव्हतं हे असं असेल, पण मगाशी मी जसं सांगितलं की डिसेंट्रलायझेशन आपण केलं, किंवा पंचायतींना सांविधानिक दर्जा दिला आणि लोकांचा सहभाग वाढवून घेतला, ही जशी चांगली गोष्ट झाली असं आपण म्हणतो, त्याच्या काही वाईट गोष्टी पण झाल्या. तर आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ना ते लाईव्ह आहे असं म्हणतो, म्हणजे काळानुरूप त्यामध्ये बदल करणं आपल्याला सहज शक्य आहे, पण त्याची एक चौकट असते, ऑल टुगेदर बदलून टाकता नाही येणार आपल्याला ते.
की आपण सुरुवातीलाच बघतो की लगेचच म्हणजे घटना स्वीकारल्यानंतर लगेचच पहिली घटना दुरुस्ती झालेली दिसते की समानतेचा अधिकार तर दिलाय, भेदभाव करू नये असं तर म्हटलंय. अरे पण काही ठिकाणी आरक्षण देत होते. आरक्षण ही स्वातंत्र्याच्याही अगोदरपासून थोडीशी चालू असलेली गोष्ट होती आणि कॉलेजेसनी द्यायला लागलं. मग त्यावेळेला काय झालं, मूलभूत हक्कांचा भंग झाला. अशा वेळेस न्यायालयात गेल्यावर काय झालं, मग संविधानामध्ये म्हणजे मूलभूत हक्कामध्ये आपल्या डिस्क्लेमर ऍड केलं की कोणी मागे पडलेलं असेल तर त्यांना काही विशेष सुविधा देणं आपल्याला सहज शक्य आहे. आणि असं सेवा योजनामध्ये पण नंतर केलं गेलं. आणि मग त्याच्यामध्ये आता आपण रिसेंटली बघितलं की सामाजिक आणि काय म्हणूया सामाजिक मागे पडलेली जो गट असेल त्यांच्यासाठी पण मी हे सामाजिक मागे पडणं मागासले पण कशावर आधारित होतं तर जातीवर होतं की नाही ह्याचा मोठा खल झालेला दिसतो. आणि मग आता रिसेंटली आपण त्यामध्ये आर्थिक पण घातलेला आहे शब्द की आर्थिक मागे पडलं म्हणजे आर्थिक जर प्रश्न असेल किंवा विवंचना असतील तर त्याच्याही मुळे ही गोष्ट की मागासले पण सिद्ध होतंय. आणि त्याच्यामुळे हे आपण आता मध्ये आर्थिक हा बदल त्याच्यामध्ये केला. तर हे बदल असे झालेले दिसतात. मग आरक्षण दिली आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा मूलभूत कर्तव्य ही गोष्ट आपल्या संविधानामध्ये नव्हती तर ती आपण ऍड केली. मार्गदर्शक तत्व काही की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं किंवा जीवसृष्टीचं संरक्षण करणं ही एक गोष्ट म्हणजे ह्या दशकामध्ये ह्या शतकामध्ये सुद्धा खूपच मोठी होती की पर्यावरणासाठी आपण विचार करण्याची आता अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे ते कलम आपण ऍड केलं. 370 काढून टाकलं किंवा पक्षांतर बंदीच्या संदर्भामध्ये आपण काही गोष्टी तरतुदी ऍड केल्या. तर हे ऍड केलेलं दिसतं आणि म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी ऍड केलेलं दिसतं. पण त्याच्याच बरोबर असा एक साधारण 69 ते 77-78 पर्यंतचा असा काळ होता की तो घटनेच्या दृष्टीने अतिशय वाईट होता. म्हणजे थोडंसं त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर प्रॉपर्टीचा राईट हा आपला मूलभूत अधिकार म्हणून होता. पण त्याच्यानंतर अनेक जमिनी सुधारणांचे कायदे येत गेले आणि मग मूलभूत हक्काखाली कोणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ नये म्हणून तो प्रॉपर्टीच्या म्हणजे एक 9वं परिशिष्ट तयार केलं आणि त्या 9व्या परिशिष्टामधले कायदे कोणीही मूलभूत हक्क भंग होतो म्हणून चॅलेंज करू शकणार नाही अशी तरतूद त्याच्यामध्ये केली गेली. आणि मग त्याच्यानंतर खूप केसेस झालेल्या दिसतात आणि मग म्हणजे घटनेमध्ये बदल करू शकतं, संसद करू शकतं हे तर मान्यच होतं म्हणजे तसं तर कलम होतं. पण घटना दुरुस्तीच्या कलमामध्ये बदल करू शकतो का? असा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की तो किती बदल करू शकतो. आणि असं एक शंकरी प्रसाद म्हणून एक केस आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की केशवानंद भारती म्हणून एक खूप मोठी केस झाली. तर त्याच्यामध्ये अखेरीला असं म्हटलं म्हणजे न्यायालय आणि संसद ह्याच्यामध्ये खूप ही हुज्जत झालेली दिसते की एकदा न्यायालय म्हणतंय की संसद असा कुठलाही बदल करू शकत नाही, मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकत नाही आणि मग संसद न्यायालयालाच त्याच्यातनं काढून टाकते म्हणजे त्यांच्या अधिकारामधनं काढून टाकण्याचा कायदा करते. असं ह्या दशकामध्ये आपल्याला खूप दिसतं. अखेरीस केशवानंद भारती म्हणून एक खूप मोठी केस झाली. त्याच्यामध्ये 13 जजेसचा बेंच होता तो आणि त्यांनी असा निकाल दिला की संसदेला सगळे कायदे बदल करण्याचा अधिकार आहे. मात्र मूलभूत चौकट ती बदलू शकत नाही. मूलभूत चौकट म्हणजे काय? की मूलभूत हक्क ऑल टुगेदर बदलून टाकू शकत नाही किंवा संसदीय रचना आहे ती बदलू शकत नाही. प्रजासत्ताक बदलून राजेशाही लष्करशाही निर्माण करू शकेल का? तर ती करू शकत नाही. तर ते असं करू शकत नाही आणि खूप वेगवेगळ्या जजेसनी त्याच्यामध्ये मूलभूत चौकट म्हणजे काय किंवा बेसिक स्ट्रक्चर ज्याला म्हणतात तर ते बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय आणि ते एक लँडमार्क जजमेंट होतं. आणि आजही घटनेमधली कुठलीही दुरुस्ती जर चॅलेंज झाली तर तो बेसिक स्ट्रक्चर आहे का ह्याच्याकडे आधी बघितलं जातं की त्याच्यामुळे पूर्णच कर्तव्य काढून टाकली जात आहेत का किंवा मार्गदर्शक तत्व काढून टाकली जात आहेत का असं. तर मगाशी उल्लेख केला की
हा एक प्रकारचा करार आहे. घटना ही काय आहे, ही ह्या जनतेच्या प्रती इथल्या व्यवस्थेची असलेली बांधिलकी आहे आणि हा एक प्रकारे ही व्यवस्था आणि जनता यांच्यामध्ये झालेला करार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ह्या प्रस्तावनेचं भाषण होतं त्याच्यामध्ये ते असं म्हणाले होते की मी हा एक अत्यंत बांधीव मुद्देसूद असा परिपूर्ण असा दस्तावेज हा जनतेच्या हाती किंवा देशाच्या हाती मी सोपवतोय. पण हा कसा याचे फायदे देशाला कसे होणार हे कशावरती अवलंबून आहे, तर तो कसा वापरला जातो. आणि ह्याचं जर अगदी कोणी बरोबर. वाईट करू शकत तर ती जनताच आहे की जे फक्त याचं काहीतरी जनताच आहे. बरं. तर मला येस. तुला असं विचारायचंय की आतापर्यंत आपण ही एका प्रकारे व्यवस्थेची बाजू बघितली. म्हणजे मग घटनेनी दिलेले अधिकार काय आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठीची रचना काय आहे, न्यायालय काय आहेत. पण त्याची दुसरी बाजू जी आहे की ज्यांच्यासाठी हे सगळं चाललंय. हॅलो, मला जरा आवाज येत नाहीये. आवाज येतोय लोकेशजी तुम्हाला? बहुतेक हा, मोस्टली कनेक्टिव्हिटीला झालाय. प्रॉब्लेम. आपण एक 2 मिनिटं हा, थांबूया. बघूयात. मी त्यांना एक फोन करून बघतो. 2 मिनिटं. हो हो. हो, आय गेस त्यांचा आता जस्ट मेसेज आला. त्यांचं कनेक्शन गेलंय. आय गेस त्या एक दीड मिनिटात परत पूर्ण करतील. कनेक्शन अच्छा, परत येईल त्यांचं. ओके. बर बर. पण तरी मला असं वाटतंय की येस. तिला म्हणजे व्यवस्थेबद्दल आपण आता बोललो, बरोबर. साधारण न्याय व्यवस्था काय आहे किंवा संसदीय कायदेकारी मंडळ काय आहे याच्याबद्दल आपण थोडी आयडिया आली आपल्याला. बहुतेक तिला आता नागरिकांची काय जबाबदारी आहे किंवा नागरिकांचा काय रोल आहे अशा ह्याच्यावर यायचं होतं असं मला वाटलं. तर आपण सुरुवात करूयात. ती नक्कीच, नक्कीच. येईलच मला असं वाटतं. येस, येस, येस. तर म्हणजे कुठेही आपण हे सगळं का ह्याचा अभ्यास करायचा सामान्य माणसांनी, जोपर्यंत आपल्याला कुठल्या न्यायालयात जावं लागत नाहीये किंवा जोपर्यंत आपण एक नॉर्मल जगतो आहोत, आपल्याला सगळं आहे ते मिळतं आहे, तोपर्यंत आपण कशासाठी अभ्यास करायचा किंवा कशासाठी हे समजून घ्यायचं, हा अवेअरनेस वाढवायचा असं म्हणतो ते का? तर मला असं वाटतं की आपली जबाबदारी कळण्यासाठी. आणि ही जबाबदारी कळण्यासाठी आपल्याला काय मिळालं आहे, म्हणजे भारतीयांना काय मिळालं आहे आणि जोपर्यंत ते नव्हतं आणि जे आपल्याला टिकवायचं आहे, नागरिक म्हणून आपल्याला काय टिकवायचं आहे ते बघावं लागेल. तर नक्की संविधानाने काय दिलं आपल्याला ह्याचा आपण थोडासा विचार करूयात की संविधानाने काय दिलं. तर सर्वप्रथम एक राजकीय रचना दिली. म्हणजे सॉरी, आपण म्हणतो की सांस्कृतिक राष्ट्रवाद तर आपला होताच, पण राजकीय होता का? तर नाही. तर आम्हाला संविधानाने आम्ही भारतीय ही संकल्पना दिली. म्हणजे एका विशिष्ट भूभागावरचं एक छत्री अंमल असलेलं राज्य दिलं आणि त्या राज्यांची युनियन दिली. आणि तर ती एकात्मता आपल्याला त्या राजकीय रचनेमुळे आली आणि ती एकात्मता आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ती रचना जपणं खूप गरजेचं आहे. आणखीन काय दिलं? तर कायद्याचं राज्य दिलं. म्हणजे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तपात विरहित मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची व्यवस्था असं आपण म्हणतो लोकशाहीला. तर ती लोकशाही दिली. म्हणजे एक सनदशीर मार्ग उपलब्ध करून दिला. आणि आपण स्वातंत्र्य मिळवताना ते दोन्ही पद्धतीने मिळालं. म्हणजे क्रांती असू देत, असहकार असू देत, उपोषण असू देत किंवा ब्रिटिशांकडून सुधारणा मागून घेत घेत अर्ज विनंत्या करत करत सुद्धा आपल्याला ते मिळालेलं आहे. तर हे कायद्याचं राज्य आपल्याला मिळालेलं आहे. हा सनदशीर मार्ग मिळालेला आहे आणि हा सनदशीर मार्गच आपल्याला आता जपायचा आहे. म्हणजे बरोबर. कोणत्याही अन्याय यालाच धरून ऐका बरोबर. विभाता, याला धरून अक्षय येस. जोग पुण्यावर विचारतायत. अक्षय जोग बर. पुण्यावर विचारतायत की तुम्ही पहिल्या अमेंडमेंट बद्दल बोलू शकता का? पहिली अमेंडमेंट जी झाली, फर्स्ट अमेंडमेंट हो कॉन्स्टिट्यूशन मधली, हो त्याच्याविषयी हो. अक्षय जोगची विनंती आहे की तुम्ही तो विषय जरा मांडू शकता का?
हा, मी बोलते, पण मला असं वाटतं आपल्याला आता पुन्हा बॅक टू दॅट जावं लागेल. तर जस्ट हे सुरुवात करते मी, की आपली हो नागरिकांचा हो रोल किंवा जबाबदारी ह्याच्यावर, आणि मग मी पहिल्या अमेंडमेंटवर येते पुढे जाऊन. हो, हरकत मला असं वाटतं की लोकांकडनं जे प्रश्न येतात ते मी सगळ्यात शेवटी घेते, कारण ती एक थोडीशी लिंक पण आहे की आपण आता थोडं प्रोसीड झालेलो आहोत. बरोबर आहे, हरकत नाही ना अरुणजी? हो हो, अवश्य अवश्य, अगदी बरोबर आहे. हा हा, अगदी बरोबर कारण आहे आपण तुमचा. आत्ताचा विषय चालू ठेवा तुम्ही. आणि हा प्रेक्षक प्रश्न आले की आता विनिता नाहीये, मी आहे तुमच्या बरोबर, काळजी करू नका. प्रेक्षक प्रश्न हो आलेच तर मी तुमच्या समोर तुमची ठेवीन बरोबर ती. काय हो हरकत नाही, हो, तुम्ही आणि तुम्ही मला चालू ठेवा तसं प्रायव्हेट चॅटमध्ये दिसत नाहीयेत प्रश्न ऍक्च्युली. जे दिसतील असं अपेक्षित होतं, पण ते मला मला तरी दिसत नाहीयेत. मी पाठवतो ना तुम्हाला, मी पाठवतो तुम्हाला. हा आता जसा चालेल, मी मी अक्षय, चॅटमध्येच. नाही, अक्षय जोगचा प्रश्न आला तो मी तुम्हाला जसा विचारला तसा पुढचे प्रश्न आले की येस, मी विचारतो तुम्हाला मी. चालेल, किंवा मला चॅटमध्ये सुद्धा देणं शक्य असेल हो तर हो हो, त्याच्यापैकी होय काही होय होय, प्रश्न हरकत नाही. पुढे जाऊन तसं करतो, घेऊयात. तसं करतो. हा, तर आपण होतो की नागरिकांची जबाबदारी. तर हा सनदशीर मार्ग आपल्याला मिळाला आहे. म्हणजे मला असं वाटतं मगाशी विनिता ह्याच्याच बद्दल बोलत होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आता काय सांगितलं आहे पुढे. तर ह्या जाळपोळ, हिंसाचार किंवा आंदोलनं ही जी होत असतात त्या मार्गांचा अवलंब नाही करायचा आहे. आता आपल्याला ह्या सनदशीर मार्गांचा अवलंब करायचा आहे किंवा कायद्याच्या मार्गाने जायचं आहे, आणि त्या व्यवस्थेतून आपल्याला न्याय मिळवायचा आहे. म्हणजे ते शेवटी म्हटले होते की संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण त्यांचं झालं होतं तेव्हा ते म्हटले होते की टू होल्ड फास्ट टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स ऑफ अचिव्हिंग अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. तर हे कायम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर नागरिकांची काय जबाबदारी आहे, तर हे संविधान आपण त्या स्पिरिटनी जगायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मूलभूत अधिकार किंवा स्वातंत्र्य ही गोष्ट खूप म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने घेतात लोक, की स्वातंत्र्य आणि मर्यादा ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे की घटनेने मूलभूत अधिकार दिलेत पण त्याच्यावर मर्यादाही घातलेल्या आहेत. आणि ते एका कक्षेत राहून उपभोगायचं आहे आपल्याला. म्हणजे मुळात असं म्हणतात, आता हा थोडा फिलॉसॉफिकल पार्ट आहे, की स्वातंत्र्य हे मूल्यच मानवी संस्कृतीची देण आहे. कारण स्वातंत्र्य म्हणजे आपण म्हणतो की आपल्या, म्हणजे मगाशी म्हटलो की पशुपक्षासारखं जगणं नाही, तर एक प्रतिष्ठित जगणं, आणि ती प्रतिष्ठा म्हणजे समाजाला, मग समाजाच्या चौकटीत आपल्याला ते जगायचं आहे. आणि कुठलंही स्वातंत्र्य किंवा कुठलेही मूलभूत हक्क हे सार्वजनिक हितासाठी आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. विभाता, एक दुसरा प्रश्न आहे, अनुपमा हो, जोशीराव विचारतात, त्यांचा उद्देश मला समजला नाही प्रश्नाचा. त्या विचारतात ओके. घटनेची दुसरी बाजू काय आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. आता नक्की त्यांना काय विचारायचं आहे ते उलगडत नाहीये मला. हा, नाही, मलाही नाही प्रश्न नीट कळला. हा, मला असं बरोबर वाटतं बरोबर. जर फेसबुकवर जर काही प्रश्न येत असतील तर मला असं वाटतं थोडंसं आणखीन क्लॅरिफाय हो हो, आपण आता त्यांच्याकडनं आता करून विनिता, घेऊन मी नंतरही विनिता, हो विनिता आले परत, ती तुम्हाला लीड करेल बरोबर. विनिता आले बघा परत, अच्छा, व्हेरी गुड, कनेक्शन व्हेरी झालं गुड. विनिताचं. नमस्कार विनिता. विनिता तू घे, तुला प्रश्न आहेत ना समोर. आवाज येतोय विनिता? हो विनिता दिसते मला. ऑडिओ चालू कर विनिता, ऑडिओ चालू कर. तिचा आवाज ऐकू. हा, विनिताचा ऑडिओ नाही तिचा मिळतोय नीट. विनिता आवाज येतोय, आवाज. परमिशन द्यायचे. त्यांचा ऑडिओ चालू आहे पण आय गेस त्यांना आवाज येत नाहीये असं त्या म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा, पण बोल, काही प्रश्न विचार विनिता. हा, आली आली. येतोय आवाज माझा? पण मला माझा चालू आहे, मला ऐकू येत नाही. पण विनिता माझा तू आवाज बोल, ऐकू तू येतो? बोल. हो, होय होय. व्यवस्थित आवाज येतोय. हा, मला इकडून आवाज ऐकू येत नव्हता. मी घेऊ का पुढचा प्रश्न? हो, हो हो, घे घे. मध्येच म्हणजे मी बाहेर गेले होते. आपण बोलायला पुन्हा सुरुवात केली. ऍक्च्युली तू नागरिकांच्या जबाबदारीपर्यंत हा, मला असं वाटतं आली होतीस, आणि मला विभावरी, बोल बोल. मी बोलू? होय हा, होय, बोल. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की हो 1947 साली ज्या काही कल्पना करून
ही घटना आपल्या हातात दिली गेली, त्याच्यानंतर ते आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा आहे, म्हणजे आदर्श ते वास्तव हा प्रवास आपला कसा झालाय, आपण कुठेपर्यंत पोहोचलो आहोत त्या घटनेच्या मार्गावरती. हो. आपण म्हणजे कुठला आदर्श ठेवणं किंवा एक यश आलंय किंवा यश अपयशाचा असा जर आपल्याला विचार करायचा असेल ना, तर एक मान्यवर काही म्हणतात बघ की कॉन्स्टिट्यूशन डू नॉट वर्क, दे आर इनर्ट, डिपेंडंट अपॉन बिईंग वर्क बाय सिटीजन्स अँड इलेक्टेड अँड अपॉइंटेड लीडर्स. म्हणजे संविधान काही काम करत नाही, माणसं काम करतात. तर म्हणजे ते तू मगाशी म्हटलीस ना, तुझ्या बोलण्याचा रेफरन्स घेऊनच म्हणते की बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणाले होते की however good a constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. तसं माणसं नक्की ते काम कसं करतायत त्याच्यावर, ह्याच्यावर आहे की कॉन्स्टिट्यूशन कशी आहे किंवा काय असा प्रश्न नाहीये. माणसं कशी आहेत ह्यावर खूप त्याचा परिणाम होऊ शकतो. तर असा आदर्श असं काही नसतं की ती एक क्रांती असते किंवा ती एक हळूहळू होणारी उत्क्रांती असते असं आपण म्हणूयात. आणि आपण कुठे कमी पडतो किंवा काय आहे नक्की, तर ह्याचा म्हणजे 2 पातळींवर विचार व्हायला पाहिजे की एक म्हणजे व्यवस्था कुठे कमी पडते किंवा का कमी पडते, आणि व्यवस्थेचा उपभोग घेताना आपण कुठे कमी पडतो. तर पहिल्या विभागात म्हणजे मान्य आहे की आपण म्हटलं की लाईव्ह कॉन्स्टिट्यूशन आहे, कालानुरूप ती जशी बदलेल, जसे बाहेरची जगातली मूल्य बदलतील, जशी आव्हानं येतील तशी तीही बदलत जाईल. पण तरी सुद्धा सुधारणांना अतिशय वाव आहे. म्हणजे न्याय व्यवस्था असू देत, कार्यकारी यंत्रणा असू देत, ह्यातल्या सगळ्या सुधारणांना बऱ्यापैकी वाव आहे. म्हणजे निवडणूक नियमातील सुधारणा असतील किंवा पारदर्शक कारभार होणं, भ्रष्टाचार प्रशासनाचा म्हणजे किंवा भ्रष्टाचाराला आळा बसणं किंवा अशा खूप गोष्टी आहेत. त्याला उपाय पण खूप आहेत की संसद सदस्यत्व हे आर्थिकदृष्ट्या फार प्रलोभनीय नसावं, असे काही उपाय पण आहेत. आता कितीही चांगले कायदे आहेत, कितीही चांगली घटना आहे, तरी सुद्धा माणसं काय काम करतात ह्यावर खूप परिणाम करतो. ते म्हणजे संसदेचा पूर्वीचा काळ कामकाजाचा होता तो 48%, आणि आता तो कामकाजाचा वेळ म्हणजे कशामुळे, तर गदारोळ, आरडाओरड, सभात्याग याच्यामुळे तो वेळ कसा किती झालेला आहे, तर 12-14% काहीतरी झालेला आहे. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट ह्यामध्ये खूप सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि तिथे अजून आपण कमी पडतोय. म्हणजे आदर्श ते वास्तव. आदर्श आहे म्हणजे तुम्ही 48% जो कामाचा वेळ होता तो 14%वर आलाय, आणि कशामुळे, तर सभात्याग आणि ह्याच्यामुळे. तर ही काही लोकशाही नाही, ही काही गोष्ट नाही. नंतर मग सामाजिक प्रश्न खूप आहेत. म्हणजे राज्यकर्त्यांचे तर आहेतच की राष्ट्रीय प्रश्नांकडे आपण नक्की कुठल्या दृष्टिकोनातून बघतो, राष्ट्रीय भावनेतनं बघतो का, की अजूनही आपण प्रादेशिक, जातीय, संकुचित विचारांनी बघतो, भाषिक गोष्टीतनं बघतो. म्हणजे साध्या भाषेसारखा प्रश्न आपण मागच्या 70 वर्षामध्ये सोडवू शकलेलो नाही आहोत, राष्ट्रभाषेचा प्रश्न. मग आदर्शापर्यंत जाण्यासाठी म्हणून काही पक्षीय राजकारणाच्या पण मर्यादा आहेत. म्हणजे संसदीय आणि अध्यक्षीय ह्याच्यावर खूप वाद चाललेला असतो. पण एक आपण जर बघितलं ना की कुठलीच व्यवस्था अशी परिपूर्ण नाहीये. म्हणजे ती होत होत जाणार आहे परिपूर्णतेकडे आपण सातत्याने चालत जात असणार आहोत, आणि पुढेही पुन्हा वेगवेगळी आव्हानं असतील. त्याच्यामुळे पुढे जाऊन आलेली व्यवस्था सुद्धा परिपूर्ण असेलच असं काही नाही, तर ती बदलत जाणार आहे. थोडक्यात म्हणतात की अध्यक्षीय पद्धत आणि संसदीय पद्धत जी असते ना, त्याचे अध्यक्षीयचे जे फायदे आहेत ते हिचे तोटे आहेत संसदीयचे, आणि संसदीयचे जे तोटे आहेत ते हिचे फायदे आहेत असं म्हणतात. तर ही परिपूर्ण व्यवस्था नाही आहे. म्हणजे ह्याच्यावर खूप जण भांडत बसतात. तर आपल्याला ती हळूहळू परिपूर्ण करत जायचंय. मग सामाजिक विचार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो, तर ते काय करतात नक्की, पत्रकारिता नक्की काय करते, त्यामध्ये कुठे राष्ट्रीय विचार आहे का, मग कशी होणार प्रगती. म्हणजे साधं आपण चॅनल्स लावली तरी सुद्धा अक्षरशः कोंबड्यांना झुंजवल्यासारखे वादविवाद तिथे चालू असतात. तर ह्यामधनं कुठला राष्ट्रीय विचार येतोय का, ही आपली जबाबदारी आपण पार पडतोय का.
नागरिक आपण आपली जबाबदारी पार पाडतोय का? म्हणजे आपल्याला घटनेने काय दिलंय? मग असे एक पॉइंट सुटला म्हणजे माझा बोलताना नागरिकांच्या जबाबदारी विषयी तू जेव्हा नव्हतेच ना तेव्हा आम्ही बोलत होतो. तर की आपण पीपल्स पार्टिसिपेशन म्हणजे आपण खरोखर लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत का? आपण सजग आहोत का? आपण आपले म्हणजे आपले हक्क वापरताना ते एका मर्यादेच्या पुढे गेले. समजा भाषण स्वातंत्र्य वापरताना ते एका मर्यादेच्या पुढे गेलं आणि त्याच्यावर काही निर्बंध लादला तर आपण त्याचा भंग होतो म्हणून कोर्टामध्ये जातो. पण विरुद्ध बाजूनी आपण त्याचा मिनिमम जर वापर करत असू किंवा आपण ते पूर्णार्थाने वापरत नसू, तरी सुद्धा आपण सजग आहोत असं आपण म्हणू शकतो का? उदाहरणार्थ मला बोलण्याचा म्हणजे मला संभाषणाचा किंवा मला भाषण स्वातंत्र्य आहे, मला एक्सप्रेशनचा स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यासाठी मला माहितीचा अधिकार दिलेला आहे. तर मी खरोखर थोडीशी सजगतेने अशी काही कुठली माहिती काढून घेतलेली आहे आणि तिचा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी काही वापर केलेला आहे. असं केलेलं आहे का? की मी पण अशी गुळमुळीतच झालेली आहे आणि मी माझे अधिकार पूर्ण वापरत नाहीये. तर असं आपण पीपल्स पार्टिसिपेशन आहे का? किंवा प्रशासनाला आत्ता कोविड सारख्या सिच्युएशनमध्ये आपण प्रशासनाची काही मदत करायला जातोय का? मान्य आहे प्रशासनाचं कर्तव्य आहे ते. तरी सुद्धा अशा इमर्जन्सीमध्ये म्हणजे अशा काही प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये परिस्थिती. आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी कशी पार पडतोय म्हणजे निवडणूक लढवणं, मतदान करणं हे एक लोकशाहीमध्ये सहभागी होण्याचं हे एक त्याचे वरकरणी गोष्टी झाल्या म्हणजे हे तर म्हणजे ज्याला शक्य आहे तो निवडणूक लढवतो. मतदान तर आपण करावं, कर्तव्य आपण म्हणतोच. पण मग ही आपण सजगतेने ह्या गोष्टी पीपल्स पार्टिसिपेशन होतंय का हे? आणि घटनेचं स्पिरिट आपण समजावून घेतोय का? हा एक मुद्दा आपल्याला बघायला पाहिजे म्हणजे आदर्शाकडे जाताना आणि त्याच्याबरोबर आपल्याकडे खूप धर्म आहेत, विविध धर्म आहेत आणि ते म्हणजे अल्पसंख्याक आहेत. मग त्यांचं लांगुल चालन येतं. मग त्यांची मग संविधानाची म्हणजे पंथनिरपेक्ष असण्याची गरज निर्माण होते. आणि ही निरपेक्षता म्हणजे खरं तर खऱ्या अर्थाने निधर्मी पण असं नाही म्हणजे की राज्य मला फक्त एखादा हा शेवटचा प्रश्न बोल. मला मी त्याच्यावरतीच येणार होते की बोल. असं बरेच होतं की आता आपल्याकडे संविधान आहे म्हणजे आपण आता स्वतंत्र झालो पूर्वी आपल्याकडे आपल्या आचरणाचं सगळ्या गोष्टी सांगणारा धर्मच होता. धर्माच्या वरती आधारित आपले सगळे आचरणाचे नियम होते. तर आता बरोबर. आपल्याकडे संविधान आहे. मग असं असताना आता धर्माची गरज काय? म्हणजे संविधान बरोबर. असेल तर धर्माची गरज नाही का एक? आणि दुसरं खरोखर धर्मनिरपेक्षता हा जो शब्द सारखा एखाद्या हत्यारासारखा वापरला जातो त्याचा नेमका घटनेला अर्थ अभिप्रेत काय आहे? हे बघ धर्मनिरपेक्षता हे मूल्य आधी कुठून आलंय म्हणजे मी आपण मगाशी थोडंसं देशांबद्दल इतर बोलत होतो, इंग्लंडबद्दल बोलत होतो, फ्रान्सबद्दल बोलत होतो. हे धर्मनिरपेक्षता मूल्य कुठून आलंय हे आपण बघायला पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये हिंदुत्वामध्ये किंवा भारतीयांमध्ये रुजलेल्या सर्वधर्म समभावासारखं आहे का ते? तर ते नाहीये. सेक्युलरिझम हा शब्द तसा नाहीये. तर पोपने किंवा म्हणजे तिथे पोपची सत्ता होती आपल्याला माहिती युरोपमध्ये पोपरी ज्याला म्हणतात ती सगळी सत्ता त्या पोपकडे केंद्रित झाली होती आणि पोपने किंवा धर्माने राज्य सत्तेत ढवळाढवळ करू नये म्हणून तिथे प्रचंड मोठा संघर्ष खूप मोठ्या कतली झालेल्या आहेत आणि पार्लमेंटला किंवा प्रोटेस्टंट्सना अधिकार मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलेला आहे आणि म्हणून तिकडे हे जे पुनरुत्थान झालं त्याच्यामध्ये राज्य निधर्मी असावं असं म्हटलं गेलं की म्हणजे तिथे वेगवेगळ्या धर्मांचे संघर्ष होत आहेत म्हणून निधर्मी असावं असं म्हटलं गेलं नाही तर धर्मसत्तेनी राज्यकारभारामध्ये कुठे इंटरफिअर करू नये म्हणून राज्य निधर्मी असावं असं म्हटलं. त्या धर्मनिरपेक्षताचा तो अधिकार होता आणि हिंदुत्वाचं बघितलं तर आपण सर्वधर्म समभाव होतोच असं म्हणतो आपण म्हणजे आपण आपला धर्म हा तशा अर्थाने धर्म नव्हता आपण त्याला वे ऑफ लाईफ म्हणतो आणि मग आता पुन्हा किती खोलात शिरायचं की धर्म म्हणून आपल्याकडे काय काय होतं तर अनेक म्हणजे गणतंत्र होती म्हणतो मंत्रिमंडळ होती ग्रामसभा होत्या किंवा न्यायविषयक विचार होता आपल्या तत्वज्ञानामध्ये न्याय ही कल्पना रुजलेली होती म्हणजे आपल्याला माहित नसतं आपल्याला शिकवलं जात नाही आपल्याला घटनाच मुळात अशी काही खूप नीट शिकवली जात नाही
म्हणजे त्याचा उद्देश लक्षात आणून देऊन शिकवली जात नाही, तर आपल्याला आपली प्राचीन शास्त्र कधी शिकवली जाणार? तर आपल्या महाभारतामधलं शांती पर्व जर काढून बघितलं तर त्याच्यामध्ये हे सगळंच आहे. म्हणजे त्यात न्यायशास्त्र आहे, राजाची कर्तव्य दिलेली आहेत, कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, किंवा इतर जे स्मृती होत्या, आपल्याकडे ग्रंथ होते, स्मृती, ह्या सुद्धा काळानुरूप बदल होऊन जायचा त्याच्यामध्ये. वर्ण व्यवस्था वगैरे ह्या गोष्टी होत्या, पण ती पण कर्तव्य पालनासाठी आखून दिलेल्या होत्या. नंतर त्याच्यामध्ये कुप्रथा खूप जोडल्या गेल्या किंवा त्या खूप अशा स्टॅटिक झाल्या, ह्या गोष्ट वेगळी. तर ह्या सगळ्याला एकत्रित आपण धर्म म्हणतो. आणि ह्या धर्माचा, ह्यातल्या बहुलतेचा म्हणजे आपण खूप आदर केला. म्हणजे खूप दर्शनं जन्माला आली किंवा खूप वादविवाद व्हायचे. म्हणजे ज्याला चर्चा असं आपण म्हणतो, लोकशाहीसाठी चर्चा आवश्यक आहे असं म्हणतो. तर चर्चा ही गोष्ट आपल्याकडे खूप रुजलेली होती. म्हणजे वादे जायते तत्वबोधा असं आपण म्हणतो नेहमीच. आणि असं वादविवाद करत 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 एक चांगली गोष्ट आणायची आणि ती काळानुरूप बदल करत जायचं त्याचा. आणि ह्याच्यामध्ये मग ती जी दर्शनं निर्माण होत गेली, तर त्याच्याही मध्ये आपण त्या सगळ्याचा एक हे केलं, म्हणजे आदर केला. असं कधी अगदी ज्यांनी धर्म मानला नाही त्यांचा सुद्धा आदर केला. आणि आपलं तत्व होतं हे सर्व धर्म समभावाचं तत्व होतं. आणि आता म्हणजे त्या काळामध्ये हे सगळं समाज नियंत्रणाचं काम, म्हणजे राजाची कर्तव्य, मगाशी आपण म्हटलो, गणतंत्र होती, जे काही होतं ते हे काम सगळं धर्मग्रंथ करत, त्याला आपण धर्मग्रंथ म्हणत असो. पण आता मात्र त्याची जागा सांविधानिक मूल्यांनी घेतलेली आहे. आणि आपल्याला हिंदुत्व म्हणून आपल्याला एक खूप अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की ही सांविधानिक मूल्य प्राचीनच आहेत. म्हणजे आपण ज्याच्यावर विचार केला होता त्या विचारातून आलेलीच मूल्य आहेत ही. आणि अगदी म्हणजे कित्येक वेळा चांगल्या न्यायाधीशांनी म्हटलेलं सुद्धा आहे, म्हणजे जस्टिस भगवतींनी पण एके ठिकाणी कुठेतरी म्हटलेलं आहे की ही सगळी प्राचीन मूल्यच आहेत, संविधानामध्ये आहेत ती सुद्धा. आणि त्यामुळे त्याचा आपल्याला म्हणजे तेव्हा काम धर्मग्रंथ करत असत ह्या समाज नियंत्रणाचं, आणि आता संविधान करत आहे. त्याच्यामुळे उपासना पद्धती एक गोष्ट सोडलं तर मला असं वाटतं की संविधानिक मूल्यांवर आपण जायला पाहिजे. अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या धर्माची जागा संविधान कसं घेईल ना? संविधान हे ऐहिक गोष्टींसाठी निर्माण गेलेलं आहे, ऐहिक वादांसाठी केलेलं आहे. त्याच्यामुळे धर्माची जागा तर घेऊ शकणार नाही, पण धर्म आणि संविधान जिथे कॉन्ट्रॅडिक्शन येईल तिथे आपण संविधानिक मूल्यांवर जायला पाहिजे असं मला स्पष्ट वाटतं. आणि मग सेक्युलरिझमचा अर्थ म्हणजे राज्यांनी निधर्मी राहणं म्हणण्यापेक्षा राज्यांनी न्यूट्रल राहावं ह्या सगळ्यामध्ये. कुठलाही कायदा करताना कुठल्या एका धर्माला प्रेफरन्स देणारा, खूप जास्त अधिकार देणारा त्याच्यामध्ये असू नये असं. आणि मग आपल्या राज्यकर्त्यांनी त्याचा ना अर्थ खरं तर बदलवून टाकला, की म्हणजे त्याचा अर्थ अल्पसंख्याकवाद असं झालं. अल्पसंख्याकांना संरक्षण देणं किंवा बहुसंख्याकांकडून कोणतेही कमी अधिकार मिळू नयेत एवढ्यासाठी खरं तर ते त्यांच्याहून काही कुठले कमी अधिकार मिळू नयेत एवढ्यापुरतं ते मर्यादित होतं. पण ते एक्स्ट्रा झालं, म्हणजे त्यांना जास्ती संरक्षण देणं झालं. आणि त्याचा सेक्युलरिझमचा अर्थ कुठेतरी अल्पसंख्याकवाद असा होऊन गेला, चुकीचा घेतला गेला. चुकीचा घेतला गेला. 1 तासापेक्षा जास्त चर्चा करतोय आणि अनेक लोक म्हणतात की एका सत्रामध्ये आवरता घेण्यासारखा हा विषय नाहीये. त्यामुळे आपण जर ह्या अशी काही विषयानुरूप याची रचना करून याची काही मालिका करता आली तर आपण नक्की विचार करूया. आणि मला एवढंच वाटतं की खरा धोका संविधानाला कशापासून असेल तर ते नीट समजून घेणं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी आपला सहभाग आणि जागरूकता दाखवणं, हे जर आपण करत नसतो धोका संविधानाला होईल. अदरवाईज चिंता करायचं काही कारण नाही. मी हाती सूत्र देते आणि पुन्हा एकदा आम्हाला दोघींनाही ही संधी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते.
आणि सॉरी की मी खूप वेळ बोलत राहिल्यामुळे खरं तर प्रश्नांना वेळ मिळत नाहीये, पण मला असं वाटतं की त्याच्या खाली, व्हिडिओच्या खाली ज्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या सगळ्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते. 1-2च दिवस मला द्या, मी उद्यापासून त्याच्यामध्ये होय. नक्की कमेंट्स करेन आणि उत्तर देईन नक्कीच. अक्षयचा पण प्रश्न होता, तोही थोडासा तरतुदींचा आहे, त्याच्यामुळे मी त्यालाही उत्तर तिथेच देईन असं वाटतंय. आपण खरोखर धन्यवाद. खूप वेळ बोलत आहोत. हो धन्यवाद विभाताई. अगदी तुम्ही हो इतिहासापासून सुरुवात केलीत आणि मग हो रचना, अन्य राष्ट्रांच्या घटना, जागतिक संदर्भ आणि प्रश्न विचारला आपल्या विनीतानी, त्यानुसार उद्देशावरती तुम्ही छान विलक्षण विस्तारानं बोललात. अगदी शेवटी धर्मग्रंथ आणि त्याची जागा घेणारी आपली संविधानाची ही, या सगळ्याचं सुंदर तुमच्याकडनं हे अनेक लोक सांगतायत की हे एका सत्रामध्ये होणारा विषय नाही. खरी गोष्ट आहे, आपणही पूर्वी बोललो होतो कार्यक्रमाची आखणी करताना की कदाचित 2 किंवा 3 सेशन अजून घ्यावी लागतील आपल्याला, तर तशी मला आपण व्यवस्था नक्की 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 करू. आवडेल. परंतु नक्की तुम्ही आवडेल. तुम्ही स्वतः आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. प्रथमतः तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आणि विनीता सांगलीहून कार्यक्रमामध्ये सहभागी झाली, तिला मनपूर्वक धन्यवाद. पार्ल्यातल्या प्रेक्षकांतर्फे अतिशय उत्तम कार्यक्रम आणि उत्तम विस्तार विषयाचा, यासाठी तुमचं अभिनंदन. आणि कार्यक्रम संपन्न झाला अशी ही करतो, मी जाहीर करतो. मीही बोला. अत्यंत आभारी आहे. अतिशय प्रतिष्ठित मंचावर जिथे अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली आहे, अशा ठिकाणी आपण मला आमंत्रित केलं, त्याबद्दल आपले, अरुणजी आणि सर्वच आयोजकांचे अत्यंत आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.